नाद वर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवास भरतीच्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। आजच्या या भागामध्ये महाराष्ट्रातील पिके, प्रसिद्ध जिल्हे, महाराष्ट्रातील फळे व उत्पादक जिल्हे, महाराष्ट्रातील मसाल्याचे पदार्थ व उत्पादक जिल्हे तसेच महाराष्ट्रातील पशुधन व देशातील क्रमांक व जाती यांची सविस्तररित्या माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तुम्ही जर महाराष्ट्र भूगोलचे पाठीमागचे व्हिडिओज बघितले नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन ते सर्व व्हिडिओज बघू शकता व त्यासोबतच तुम्हाला अजून काही महत्त्वाचे व्हिडिओज त्या ठिकाणी बघायला मिळतील। येणाऱ्या भरतीत तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असे ते व्हिडिओज आहे, तर तुम्ही सर्वांनी एकदा ते नक्की बघा। सुरुवात करूया आजच्या महाराष्ट्र भूगोल भाग 14 ला। सर्वप्रथम महाराष्ट्रातील पिके व प्रसिद्ध जिल्हे। पोलीस भरती व MPSC या परीक्षेतही तुम्हाला या मुद्द्यांवरती प्रश्न बघायला मिळेल, त्यामुळे या मुद्द्यांचा एकदा तरी नक्की अभ्यास केलाच पाहिजे। महाराष्ट्रात कोणत्या पिकासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे याचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत। यामध्ये सर्वप्रथम तांदूळ या पिकासाठी गोंदिया हा प्रथम क्रमांकावरती आहे, हे लक्षामध्ये घ्या। परीक्षेला वारंवार प्रश्न येऊन गेलेले आहेत। उदाहरण, तांदूळ या पिकासाठी आघाडीवर असणारा जिल्हा कोणता? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर हे गोंदिया असणार आहे, कारण तांदूळ या पिकासाठी प्रथम क्रमांकावर गोंदिया हा जिल्हा येतो। त्यानंतर ठाणे, भंडारा, रायगड, चंद्रपूर, गडचिरोली व सिंधुदुर्ग हे जिल्हे देखील तांदूळ या पिकासाठी प्रसिद्ध आहेत। त्यानंतर गहू या पिकासाठी अहिल्यानगर प्रथम क्रमांकावर आहे। त्यासोबतच नाशिक, अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ हे जिल्हे देखील गहू या पिकासाठी प्रसिद्ध आहेत। परीक्षेला येणारा प्रश्न, महाराष्ट्रात गहू या पिकासाठी आघाडीवर असलेला जिल्हा कोणता? तर अहिल्यानगर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर। त्यानंतर ज्वारी या पिकासाठी प्रथम क्रमांकावर सोलापूर जिल्हा आहे, तर त्यानंतर अहिल्यानगर, पुणे, बीड, छत्रपती संभाजीनगर। पेपर येणारा प्रश्न, ज्वारीसाठी आघाडीवर असलेला जिल्हा कोणता? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर हे सोलापूर जिल्हा असेल। त्यानंतर बाजरीसाठी प्रथम क्रमांकावर नाशिक जिल्हा असून त्यानंतर अहिल्यानगर, पुणे व छत्रपती संभाजीनगर हे जिल्हे देखील आहेत। परंतु पेपरला प्रश्न आल्यास बाजरी या पिकासाठी आघाडीवर असलेला जिल्हा कोणता? तर नाशिक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर। त्यानंतर कडधान्यांमध्ये यवतमाळ जिल्हा हा प्रथम क्रमांकावर आहे। त्यानंतर अमरावती, अकोला व परभणी या जिल्ह्यांचा नंबर लागतो। पेपरला प्रश्न आल्यास कडधान्यांसाठी आघाडीवर असलेला जिल्हा कोणता? तर यवतमाळ हे आपल्या प्रश्नाचं उत्तर। त्यानंतर कापूस या पिकासाठी देखील यवतमाळ जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे। त्यानंतर अमरावती, अकोला, परभणी। लक्षामध्ये घ्या, कडधान्य व कापूस या दोन पिकासंदर्भात आघाडीवरचा जिल्हा विचारला तर यवतमाळ हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। त्यानंतर समोरचे पीक म्हणजेच भुईमुगसाठी जळगाव हे प्रथम क्रमांकावर आहे। त्यानंतर नाशिक, अमरावती व अहिल्यानगर या जिल्ह्यांचा नंबर लागतो। पेपरला प्रश्न आल्यास भुईमुग या पिकासाठी आघाडीवर असलेला जिल्हा कोणता? तर जळगाव हे आपल्या प्रश्नाचं उत्तर। त्यानंतर सोयाबीन या पिकासाठी प्रथम क्रमांकावर नागपूर हा जिल्हा असून त्यानंतर अमरावती, वर्धा व अकोला या जिल्ह्यांचा नंबर लागतो। पेपरला प्रश्न आल्यास सोयाबीनसाठी आघाडीवर असलेला जिल्हा कोणता? तर नागपूर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर। त्यानंतर सूर्यफूल या पिकासाठी धाराशिव जिल्हा हा प्रथम क्रमांकावर आहे व त्यानंतर लातूर व बीड यांचा नंबर लागतो। पेपरला प्रश्न आल्यास सूर्यफूल या पिकासाठी आघाडीवर असलेला जिल्हा कोणता? तर धाराशिव हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। त्यानंतर ऊस या पिकासाठी राज्यात कोल्हापूर जिल्हा हा प्रथम क्रमांकावर आहे व त्यानंतर अहिल्यानगर, सांगली, सातारा व सोलापूर या जिल्ह्यांचे नंबर लागतात। परंतु पेपरला प्रश्न आल्यास ऊस या पिकासाठी राज्यात कोणता जिल्हा आघाडीवर आहे? तर कोल्हापूर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। त्यानंतर बघू या भागामध्ये समोरचा मुद्दा, महाराष्ट्रातील फळे व उत्पादक जिल्हे। यावरही प्रश्न भरतीला वारंवार आपल्याला बघायला मिळाला आहे। महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात कोणत्या फळांचं उत्पादन केले जाते हे आपण या मुद्द्यामध्ये सविस्तररित्या बघणार आहोत। तर सर्वप्रथम यामध्ये केळीचं उत्पादन प्रामुख्याने जळगाव या जिल्ह्यामध्ये केलं जातं व त्यानंतर ठाणे। महाराष्ट्रातील दुसरं फळ म्हणजे द्राक्षेचं प्रामुख्याने उत्पादन हे नाशिक जिल्ह्यामध्ये केलं जातं। त्यानंतर पुणे, सांगली, सातारा, अहिल्यानगर, जळगाव व कोल्हापूर यामध्ये देखील द्राक्ष या फळाचं उत्पादन केलं जातं। त्यानंतर महाराष्ट्रातील कागदी लिंब्यांचं उत्पादन प्रामुख्याने जळगाव या जिल्ह्यात केलं जातं। त्यानंतर पुणे, अहिल्यानगर व सोलापूर या जिल्ह्यांमध्ये देखील केलं जातं। लक्षामध्ये घ्या, केळी व कागदी लिंबे यांचं उत्पादन प्रामुख्याने जळगाव या जिल्ह्यामध्ये केलं जातं। त्यानंतर महाराष्ट्रातले अंजीरचं उत्पादन प्रामुख्याने पुणे या जिल्ह्यामध्ये केलं जातं व त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा क्रमांक लागतो। त्यानंतर महाराष्ट्रातील डाळिंब या फळाचं उत्पादन प्रामुख्याने धाराशिव जिल्ह्यामध्ये केलं जातं। त्यानंतर सोलापूर,
अहिल्यानगर व पुणे या जिल्ह्यांचाही क्रमांक लागतो। त्यानंतर महाराष्ट्रातील समोरचं फळ म्हणजेच आंबा। आंबा या फळाचं प्रामुख्याने उत्पादन हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात केलं जातं। त्यानंतर रत्नागिरी, ठाणे, पालघर व रायगड या जिल्ह्यांचाही क्रमांक यामध्ये लागतो। त्यानंतर महाराष्ट्रातील काजू। काजू या फळाचं उत्पादन देखील सिंधुदुर्ग याच जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने केलं जातं। त्यानंतर रत्नागिरी व कोल्हापूर या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो। त्यानंतर महाराष्ट्रातील फणस। फणस या फळाचं उत्पादन प्रामुख्याने रायगड या जिल्ह्यामध्ये केलं जातं। त्यानंतर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे व पालघर या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो। त्यानंतर महाराष्ट्रातील पेरू। पेरू या फळाचं उत्पादन प्रामुख्याने पुणे जिल्ह्यामध्ये केलं जातं। त्यानंतर सातारा, नाशिक, जळगाव व भंडारा या जिल्ह्यांचाही क्रमांक लागतो। त्यानंतर महाराष्ट्रातील चिकू। चिकू या फळाचं प्रामुख्याने उत्पादन पालघर या जिल्ह्यामध्ये होतं। त्यानंतर ठाणे व पुणे या जिल्ह्यांचा क्रमांक यामध्ये लागतो। तर महाराष्ट्रातील सीताफळांचं उत्पादन सर्वाधिक हे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये होतं। त्यानंतर बीड व पुणे या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो। महाराष्ट्रातील स्ट्रॉबेरीचं उत्पादन हे केवळ सातारा या जिल्ह्यामध्येच आपल्याला बघायला मिळतं। त्यानंतर महाराष्ट्रातील मोसंबी। मोसंबी या फळाचं उत्पादन प्रामुख्याने पुणे या जिल्ह्यामध्ये केलं जातं। त्यानंतर अहिल्यानगर, नांदेड, जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर व जळगाव या जिल्ह्यांचाही क्रमांक लागतो। त्यानंतर महाराष्ट्रातील लिची। लिची या फळाचं उत्पादन प्रामुख्याने ठाणे या जिल्ह्यामध्ये केलं जातं। त्यानंतर पालघर, सातारा, रायगड, पुणे या जिल्ह्यांचाही क्रमांक लागतो। त्यानंतर महाराष्ट्रातील संत्री। संत्री या फळाचं उत्पादन सर्वाधिक नागपूर या जिल्ह्यात केलं जातं। त्यानंतर वर्धा, भंडारा, अकोला, अमरावती या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो। त्यानंतर या भागामध्ये समोरचा मुद्दा म्हणजेच महाराष्ट्रातील मसाल्याचे पदार्थ व उत्पादक जिल्हे। तर यामध्ये सर्वप्रथम कांदा व लसूण। कांदा लसूणचं उत्पादन प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यात बघायला मिळतं। त्यानंतर पुणे जिल्ह्याचा या ठिकाणी क्रमांक लागतो। हळदचं उत्पादन प्रामुख्याने सातारा जिल्ह्यात बघायला मिळतं व त्यानंतर यामध्ये सांगली जिल्ह्याचाही क्रमांक लागतो। त्यानंतर मिरचीचं उत्पादन प्रामुख्याने अमरावती जिल्ह्यात बघायला मिळतं व त्यासोबतच सांगली, कोल्हापूर, चंद्रपूर, नागपूर, धुळे, नांदेड व जळगाव या जिल्ह्यांमध्ये देखील मिरचीचं उत्पादन आपल्याला बघायला मिळतं। त्यानंतर या भागामध्ये समोरचा मुद्दा महाराष्ट्र प्रमुख पशुधन देशातील क्रमांक व जाती। अतिशय महत्त्वाचा मुद्दा। यामध्ये सर्वप्रथम शेळी व मेंढ्या। शेळी व मेंढ्यांचा देशात 6वा क्रमांक असून प्रसिद्ध असलेल्या शेळ्या आपल्याला धाराशिव, संगमनेरी, कोकण या नावाने बघायला मिळतात। त्यानंतर म्हशी व रेडे यांचा देशातील 8वा क्रमांक असून प्रसिद्ध म्हैस आपल्याला पंढरपुरी व नागपुरी या नावाने बघायला मिळते। त्यानंतर गाई व बैल यांचा देखील देशातील 6वा क्रमांक लागतो व प्रसिद्ध गाय आपल्याला खिल्लार, लाल कंधारी, डांगी, गौलाव व देवणी या नावाने बघायला मिळतात। हे लक्षामध्ये घ्या। या संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे। महाराष्ट्रात पशुधन गणना दर 5 वर्षांनी केली जाते। हे आपण आपल्या पाठीमागच्या व्हिडिओजमध्ये सविस्तररित्या बघितले आहे। पशुगणना, व्याघ्र गणना यांची सविस्तररित्या माहिती बघायला मिळेल व त्यासोबतच महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने व अभयारण्याची देखील माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल। तर तुम्ही महाराष्ट्र भूगोल 8 एकदा नक्की बघा। यामध्ये समोरचा मुद्दा महाराष्ट्रात मागासलेल्या भागांमध्ये संकरित पैदाशीच्या व्याप्ती वाढवून दुग्ध उत्पादन वाढवण्यासाठी महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळ अकोला येथे ही संस्था स्थापन केली गेली। हे लक्षामध्ये घ्या। महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळ संस्था कोणत्या ठिकाणी आहे तर अकोला हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। वयानंतर महाराष्ट्र भूगोलच्या येणाऱ्या भागामध्ये म्हणजेच महाराष्ट्र भूगोल भाग 15 मध्ये अतिशय महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे। महाराष्ट्र कृषी क्षेत्रातील सर्व क्रांत्या व त्यानंतर रब्बी, खरीप, नगदी पिके यांच्या संबंधित संपूर्ण व सविस्तर माहिती तुम्हाला महाराष्ट्र भूगोल भाग 15 मध्ये बघायला मिळणार आहे व परीक्षेमध्ये क्रांत्यांविषयी 1-2 तरी प्रश्न आपल्याला नक्कीच बघायला मिळतो। त्यामुळे तुम्ही महाराष्ट्र भूगोल भाग 15 बघायला विसरू नका। आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनलविषयी माहिती सांगायला देखील विसरू नका। भरतीच्या प्रवासात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करा नाद वर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा प्रवास भरतीचा।